उरलेल्या भाताचं तुम्ही काय बनवा हा एकदम टेस्टी आणि जबरदस्त असा नाश्ता। यासाठी 1 कप उरलेला भात, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, गाजर, पत्ताकोबी, कोथिंबीर घालून घ्यायचं। सोबतच अर्धा चमच धने पावडर, चवीनुसार मीठ, थोडी हळद आणि भाजल्या जिऱ्याचं पावडर, लाल मिरची पावडर, थोडं काळी मिरी पावडर आणि बाइंडिंगसाठी 3 ते 4 टीस्पून बेसन घालायचं। बेसन घातल्यानंतर छान हाताने मिक्स करून याचा कंबाईन करून घ्यायचं आणि गोळा तयार करून घ्यायचा। अशा प्रकारे गोळा तयार झाल्यावर हाताला तेल लावायचं आणि छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे, मंचुरियन सारखे। साईज आपल्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता। हे गोळे तयार झाले की याला 10 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं स्टीमर मध्ये। एकदम सॉफ्ट आणि फ्लफी तयार झाले आहेत गोळे। या बॉल्सला तडका देण्यासाठी पॅन मध्ये तेल घालून जिरं घालायचं, बारीक कापलेला लसूण आणि कांदा घालायचा, 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी घालायची, चिली फ्लेक्स टाकून 2 मिनिटांसाठी सॉटे करून घ्यायचं हाय फ्लेमवर। नंतर स्टीम केलेले राईस बॉल्स टाकायचे, 2 मिनिटांसाठी हाय फ्लेमवर सॉटे करून घ्यायचं। शेवटी गॅस बंद करायचा आणि 1 टीस्पून एवढा सोया सॉस घालायचा। बारीक चिरलेला पातीचा कांदा आणि कोथिंबीर, तीळ घालून गार्निश करा।